आता बघा, आता आपल्या लायबिलिटी सगळ्या झालेल्या आहेत. आता आपण असेटकडे येणार. असेटचं एक लक्षात ठेवायचं, सगळ्या असेट वाढल्या की ॲप्लिकेशन ऑफ फंडला जातात, सगळ्या असेट कमी झाल्या की सोर्स ऑफ फंडला जातात. करंट असेट ज्या असतात त्या डायरेक्ट स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये येतात, ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग असेटपैकी करंट असेट ज्या असतात त्या सगळ्या स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये येतात, ते तुम्हाला माहिती आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, सगळ्या असेट वाढल्या की ॲप्लिकेशन ऑफ फंडला लिहायच्या, सगळ्या असेट कमी झाल्या की सोर्स ऑफ फंडला लिहायच्या. फक्त डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर, फक्त डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर कमी झाले की ते P&L डेबिटला लिहायचे. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर दोघांचा कितीने कमी झाले, पहिले 1,20,000 होते, नंतर 96,000. मग कितीने कमी झाले, 24,000ने कमी झाले. सो टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर 24,000 P&Lच्या डेबिटला लिहायचे. त्यानंतर फॅक्टरी, आता फॅक्टरी पहिलं 2,40,000 होती, मग 1,20,000. मग असेट कमी झाली की सोर्स ऑफ फंडला जर डायरेक्ट बघा, फॅक्टरी कितीने कमी झाली, 1,20,000. त्यानंतर मशिनरी पहिलं 2,16,000 होती, मग 4,58,000 400 झाली. मग असेट वाढली की ॲप्लिकेशन ऑफ फंडला, हे बघा मशिनरी कितीने वाढली, पहिलं 2,16 होती, नंतर 4,58,000 400, म्हणजे दोघांचा डिफरन्स येतो 2,42,400. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतीही असेट वाढली, कितीने वाढली ते लिहायचं ॲप्लिकेशन ऑफ फंडने, कोणती असेट कमी झाली, कितीने कमी झाली ते लिहायचं सोर्स ऑफ फंडमध्ये. फक्त डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर जर कमी झाले, तर ते मात्र ॲडजस्टेड P&L अकाउंटच्या डेबिटला येतात. ठीक आहे, नाहीतर मग सगळ्या असेट वाढल्या की ॲप्लिकेशन ऑफ फंडला लिहायच्या, सगळ्या असेट कमी झाल्या की सोर्स ऑफ फंडला लिहायच्या. फक्त डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर ही एकमेव असेट आहे की जी कमी झाली की P&Lच्या डेबिटला लिहायची. कितीने कमी झाली तर दोघांची डिफरन्सिंग अमाऊंट. नाहीतर मग बाकी फॅक्टरी, प्लांट अँड मशिनरी, कोणती पण असेट असू दे, सगळ्या त्या ॲप्लिकेशन ऑफ फंडला लिहायच्या जर वाढल्या तर, आणि कोणती पण असेट असू दे जर कमी झाली तर सोर्स ऑफ फंडला लिहायची. ठीक आहे, आता मशिनरी कमी झाली की सोर्स ऑफ फंडला, बघा ना, मशिनरी असेट आहे, कमी झाली की सोर्स ऑफ फंडला लिहायची. एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही असेट वाढली जा ॲप्लिकेशन ऑफ फंडला, कोणतीही असेट कमी झाली जा सोर्स ऑफ फंडला. फक्त डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर जर कमी झाले तर ते मात्र ॲडजस्टेड P&L अकाउंटच्या डेबिटला येणार, कितीने कमी झाले ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे फिक्स डिपॉझिट विथ कॅनरा बँक वाढलेत, पहिलं 24 होते, मग 84 झाले. मग असेट आहे ती वाढली की ॲप्लिकेशन ऑफ फंडला. FD इन कॅनरा बँक कितीने वाढली, दोघांची डिफरन्सिंग फिगर 60,000. संपलं. त्याच्या खाली डेटर स्टॉक बँक कॅश हे तर करंट असेट आहेत, सो ते मी लिहिलं. आता प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ओके, आता प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पहिलं 24,000 होते, मग 16,800. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे एक्सपेन्सेस आहेत, ठीक आहे ना, मग दोघांचा डिफरन्स येतो 7,200, मग ते कमी झालेले आहेत. एक्सपेन्सेस आता बघा ना, जनरल रिझर्व, आता इथं पण पहा ना, या लायबिलिटीमध्ये जनरल रिझर्व होते, मग जनरल रिझर्व रिलेटेड टू जनरल एक्सपेन्सेस, मग त्याची एंट्री आपण P&L डेबिटला करत होतो. कोणत्याही प्रकारचे एक्सपेन्सेस असतील तर त्याची एंट्री कंपल्सरी P&L डेबिटला करायची. सो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इज अन एक्सपेन्स, सो त्याची एंट्री ॲडजस्टेड P&L अकाउंटच्या डेबिटला करायची. कितीने कमी झालेत, 7,200. हे बघा, टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, का तर बाबा हे अकाउंट आहे, सो टू आणि बाय येणार. टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 7,200. बास, एक्झाम्पल संपलेलं आहे. क्वेश्चनमध्ये म्हणजे ह्या क्वेश्चनचं फंड फ्लो स्टेटमेंटचं सोल्युशन सॉल्व्ह करायला घेतलं तर पहिलं स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवायचं, मग फंड फ्लो स्टेटमेंट बनवायचं, सोर्सेस ऑफ फंड रुपीज, ॲप्लिकेशन ऑफ फंड रुपीज, त्यानंतर ॲडजस्टेड P&L अकाउंट बनवायचं, पर्टिक्युलर रुपीज. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असा एकमेव अकाउंट आहे, असा एकमेव आयटम आहे की ज्याला ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे त्याचा सेपरेट अकाउंट बनवायला लागतो. अदरवाईज प्लांट अँड मशिनरीला जर का ॲडजस्टमेंट नसेल तर त्याचा सेपरेट अकाउंट बनवायचं नाही. ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे त्याचं सेपरेट अकाउंट बनवायचं. या क्वेश्चनमध्ये ॲडजस्टमेंट नव्हत्या, सो आपण कशाचंच सेपरेट अकाउंट बनवलेलं नाही.
फक्त प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनला ॲडजस्टमेंट असू दे किंवा नसू दे त्याचं सेपरेट अकाउंट बनवावं लागतं. ठीक आहे, आता सगळं एक्झाम्पल सॉल्व्ह करून झाले. आता आपण टॅली करायला घ्यायचं. पहिल्यांदी P&L अकाउंट टॅली करायचं. P&L अकाउंट टॅली करताना काय करायचं आहे, ह्याची सगळ्याची टोटल घ्यायची. ठीक आहे, ह्या सगळ्याची टोटल येते 2,23,200 2,23,200. ठीक आहे, ह्या डेबिट साईडची टोटल येते 2,23,200. याची इथे फक्त क्रेडिटला एकच आयटम आला आहे 43,000. म्हणजे ही जी बाजू आहे ही बाजू ही कमी आहे, क्रेडिट बाजू कमी आहे. कितीने कमी आहे, मग हे 2,23,200 मधून हे 43,000 मायनस करायचे, ते येतात 81,200. कळालं? म्हणजे ह्याची टोटल आली 2,23,200. ही तर एकच आयटम होता 43,000. मग 2,23,200 मधून 43,000 मायनस केले की हिथं बरोबर येतात 81,200. मग हिथं 2,23,200 लिहायचे, हिथं 2,23,200 लिहायचे. झालं हे टॅली. ही जी आहे ही बॅलन्सिंग फिगर आहे P&L अकाउंटची. 81,200 कंपल्सरी ट्रान्सफर करायचे. ही ते फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये फंड फ्लो ऑपरेशन नावाचे. इथं जर 10 लाख असले असते तर 10 लाख तुम्ही इथं लिहिले असते. इथं 5 लाख असले असते तर 5 लाख तुम्ही इथं लिहिले असते. का तर बाबा ही बॅलन्सिंग फिगर आहे P&L अकाउंटची, ती ट्रान्सफर करायची फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स ऑफ फंडला. कळलं? चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल 50,400 आलेलं होतं ना, त्याची एंट्री अजून एका ठिकाणी करायची फंड फ्लो स्टेटमेंटच्या ॲप्लिकेशनला. सगळ्या एक्झाम्पलमध्ये चेंजेस इन वर्किंग कॅपिटल 50,400 आलं आहे ना, त्याची एंट्री आता हे कसं आलं मी तुम्हाला सांगितलं आहे सोल्युशनच्या स्टार्टिंगलाच, व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच. या 50,400ची एंट्री सगळ्या एक्झाम्पलमध्ये ॲप्लिकेशन ऑफ फंडला लिहायची. कळलं? आता मग ह्याची टोटल आणि ह्याची टोटल ही इक्वल येते 5,40,200 5,40,200. फक्त हे कसं टॅली करायचं तुम्हाला कळालं पाहिजे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. ॲडजस्टमेंट नव्हत्या म्हणून कशाचंच सेपरेट अकाउंट बनवलं नाही. ज्या आयटमला ॲडजस्टमेंट असेल त्या आयटमचं सेपरेट अकाउंट बनवायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं की स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये तुम्ही नेट इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल 50,400 काढली की त्याचा सेकंड इफेक्ट ॲप्लिकेशन ऑफ फंडला इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल 50,400 द्यायचा. 50,400 इथं लिहिले तरच हे आणि हे ऑटोमॅटिक टॅली होणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, P&Lला ह्याची टोटल घेतली 2,23,200. इथं एकच आयटम होता 43,000. मग 2,23,200 मधून 43,000 मायनस केले की इथं बॅलन्सिंग फिगर आहे ही 81,200. आणि मग आता दोन्ही साईडला 2,23,200 2,23,200 येतील. 81,200 ही बॅलन्सिंग फिगर आहे, ही कंपल्सरी इथं फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स ऑफ फंडला लिहायची 81,200 आणि मग टॅली करायचं. ठीक आहे.